पाहतोय शेतकरी आता प्रचंड आक्रमक झालेले आहे। रस्त्यावरची दृश्य पाहतोय, रस्त्यावर अक्षरशः दूध सांडलेलं आहे आणि हे दूध सांडून त्यांनी केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा निषेध केलेला आहे। विधान भवनाबाहेरची ही दृश्य आहेत। याच ठिकाणी हे आंदोलक जोरदार घोषणाबाजी करत होते आणि सध्या इथली परिस्थिती नियंत्रणात आणली जाते। सध्या पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड केली आहे आणि आता सध्या हे आंदोलक पोलिसांच्या ताब्यात असल्याचं कळतंय। मात्र सकाळपासूनच हे शेतकरी आक्रमक झालेले होते। दूध उत्पादक शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली होती। अक्षरशः रस्त्यावर दूध सांडून त्यांनी हे आंदोलन केलेलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यांची धरपकड पोलिसांना करावी लागली आहे। या सगळ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली होती। तसंच हे शेतकरी आक्रमक सुद्धा झालेले होते। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सरकारला यांची दखल घेणं भाग या सगळ्या आंदोलकांनी पाडलेलं आहे। त्यामुळे आता सरकार त्यांची दखल घेतं का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। विधान भवनाबाहेरची ही सध्याची दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी आंदोलकांची धरपकड करण्यात आली होती। पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना सध्या ताब्यात घेतलेलं आहे। पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर विविध मुद्द्यांवरून खरं तर सरकारला विरोधकांचा घेरण्याचा प्रयत्न असेल। हा मुख्य मुद्दा आजचा जो आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा तो सध्या चांगलाच गाजलेला आहे आणि या प्रकरणी आता शेतकरी सुद्धा प्रचंड आक्रमक झालेले आहेत। आपल्या विविध मागण्यांसाठी हे शेतकरी आंदोलन करतात। अगदी विधान भवनाबाहेरच नाही तर संपूर्ण राज्यामध्ये या शेतकऱ्यांचं आज आंदोलन होत आहे। ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे, कुठे रस्त्यावर दूध ओतून आंदोलन केलं जात आहे आणि कुठे जोरदार घोषणाबाजी केली जाते। त्यामुळे या सगळ्याची दखल सरकारनं घेतलीच पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। 40 रुपये लिटरची असताना प्रति लिटर 15 ते 16 रुपयाचा तोटा रोज दूध उत्पादक महाराष्ट्रामध्ये सहन करतो आहे। दुग्ध विकास मंत्र्यांना आपला शब्द पाळता येत नसेल, त्यांची ती क्षमता नसेल तर त्यांनी ह्या पदावर राहू नये, दुसऱ्या एखाद्या कार्यक्षम माणसाला हा कारभार द्यावा आणि हे पद मोकळं करावं। एकूणच आपण ही प्रतिक्रिया पाहिली। शेतकरी नेते अजित नवले यांची या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य व्हायलाच पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारने या संदर्भातला विचार करणं गरजेचं आहे। कारण आतापर्यंत शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या आल्यात, कधी दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस, कधी कांद्याचा प्रश्न, आता दुधाचा हा प्रश्न पेटलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसंदर्भात विचार करणं गरजेचं आहे।